पाण्यात वाहणारे मी पान वाळलेले, पाण्यात वाहणारे मी पान वाळलेले, उडताही येत नाही, बुडताही येत नाही. अशा पद्धतीचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला असेल. म्हणजे ते पान असतं, त्या पानाला उडता येत नाही का तर ते ओलं झालेलं असतं. बरं, बुडता येत नाही कारण ते ओलं झालेलं असतं. असंच आपण आयुष्यामध्ये अनेकदा ओले होतो. आपण अनेकदा अशा सिच्युएशनमध्ये येतो की ज्याच्यामध्ये कधीतरी नात्यांमध्ये, आपल्या एखाद्या प्रेमामध्ये किंवा आपल्या मैत्रीमध्ये किंवा जीवनामध्ये लोक आपल्याला असे भेटतात की जे आपल्याला त्या पानासारखी अवस्था करून सोडतात. ते आपल्याकडेही येत नाहीत, आपल्यालाही जाऊन देत नाहीत, म्हणजे ते जवळही घेत नाहीत आणि ते दूरही करत नाहीत. अशी लोक आपल्या जीवनामध्ये येतात आणि आपल्याला असं वाटतं की ही माणसं आपली आहेत. आपल्याला असं वाटतं की या माणसांमध्ये आपलेपणा आहे. आपल्याला असं वाटतं की आपण यांचे आहोत, हे आपले आहेत. पण दुर्दैवाने तसं नसतं. आपण त्या व्यक्तींची वाट पाहत बसतो आणि त्यानंतर आपण फक्त वाट पाहतो, वाट पाहतो. नंतर वाट पाहून थकतो आणि थकल्यानंतर पुन्हा ती व्यक्ती आपल्या जवळ येते. पुन्हा काहीतरी आमिष दाखवते. आपण परत त्या व्यक्तीचं वाट पाहत बसतो. असं करत आयुष्य जातं. आपण त्या व्यक्तीचा विचार करत राहतो. आपण त्या व्यक्तीबद्दल विचार करत राहतो आणि समोरची व्यक्ती केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार करते, स्वतःचा विचार करते आणि त्याच्यामध्येच आपण गुरफटून जात राहतो आणि यालाच म्हणायचंय ब्रेड क्रॅम्बिंग. आता याचं उदाहरण बघा. तरुण आहे एखादा किंवा तरुणी आहे. तिच्या मनामध्ये तरल भावना असतात एखाद्या व्यक्तीबद्दल, तरुणाला तरुणीबद्दल किंवा तरुणीला तरुणाबद्दल किंवा कोणाला तरी कोणाच्या बद्दलच्या तरल भावना असतात. किंवा एखादी निराधार व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीला आधाराची गरज असते. मग ती स्त्री असेल, पुरुष असेल. किंवा एखादी व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडलेली असते किंवा ती रिलेशनशिपमध्ये असते किंवा आपलं एखादं काम असतं. आपल्याला कोणाच्या तरी मदतीची गरज असते आणि आपण त्याच्याकडे मदत मागत असतो. किंवा कोणाला दवाखान्याचं काम असतं. मग आपण एखाद्याकडे जातो की मला मदत करा. मग तो कसा आपल्याला गाजर दाखवतो, कशा पद्धतीने आपल्याला खेळवतो किंवा प्रेमामध्ये कसं खेळवलं जातं, निराधार व्यक्तीला कसं खेळवलं जातं, त्यानंतर प्रेमातील व्यक्तीला कशा पद्धतीनं हे ब्रेड क्रॅम्बिंग जे आहे ते केलं जातं, हे आपण नीट समजून घ्यायचं असतं. कारण बऱ्याच वेळा समोरची व्यक्ती आपल्या भावनेशी खेळत राहते, आपल्या मनाशी खेळत राहते. आपल्याकडे अपेक्षा असतात आणि आपण सतत संपर्कामध्ये राहतो की बाबा माझं हे काम होईल किंवा मला ही व्यक्ती भेटेल किंवा मला असं वाटतंय, मला तसं वाटतंय आणि जवळीक होते, बोलणं होतं, आपलेपणा वाटतो. नंतर आपण त्याच्यामध्ये लटकतो. आपल्या आशा असतात आणि त्यानंतर मग त्या आशांची निराशा होते. नंतर आपण म्हणतो जाऊ दे, हा विषय बाजूला ठेवू. त्यानंतर पुन्हा संपर्क होतो, पुन्हा जवळीक होते, पुन्हा आशा दिसते, पुन्हा ते गाजर दाखवलं जातं. आपण चालतोय, आपण पळतोय, आपण धावतोय, पण तरीसुद्धा ते गाजर काही हातामध्ये येत नाही आणि काहीही मिळत नाही. पण आपल्या या वागण्यामुळे, आपल्या या मजबुरीमुळे, आपल्या या आशेमुळे बाकीची माणसं मात्र तुमचा गैरफायदा घेतात. फायदा घेतात, गैरफायदा घेतात, पण त्याचा तुम्हाला मात्र काहीही फायदा होत नाही. याच्यामध्ये आपला वेळ जातो, याच्यामध्ये आपला पैसा जातो, याच्यामध्ये आपल्या भावनांचा खेळखंडोबा होतो आणि हे सगळं आपल्या बाबतीमध्ये घडतं. कधी ना कधी, कुणी ना कुणीतरी या बाबतीमध्ये हा असा अनुभव घेतलेला असणार आहे. आणि याच्यामध्ये धोका काय असतो माहितीये का? समजा तुम्ही एखाद्याकडे गेले, घरातलं कोणीतरी आजारी आहे. समोरच्या व्यक्तीला, "साहेब तुम्हाला अशी-अशी मला मदत करा." तो माणूस तुम्हाला हा करू, सांगू, बोलू, बघू असं करत परत तुम्हाला गाजर दाखवतो. परत गाजर दाखवतो. तो स्पष्टच सांगत नाही. किंवा एखादी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीला तुम्ही मनापासून म्हणजे मानता किंवा जवळचं समजता. ती व्यक्ती तुमच्या जवळ येते, दूर जाते, जवळ येते, दूर जाते. ती व्यक्ती सुद्धा स्पष्ट सांगत नाही, की "हां बाबा रिलेशन आहे, तर रिलेशन असू द्या. नसेल तर हे नातं तोडून टाकू." असं होत नाही. तुम्हाला मध्ये लटकवलं जातं. समजत नाही. येस, नो. होईल काम, नाही होईल किंवा ती व्यक्ती आपल्याला मिळेल, नाही मिळेल. ह्या द्विधा मनस्थितीमध्ये माणूस राहतो, आयुष्यभर राहतो. आता या सगळ्यांमध्ये महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट लक्षात ठेवा, की हे सगळं असंच असतं का? जी माणसं आपल्याशी असं वागतात, ती सगळे अशीच असतात का? तर नाही. तर त्यामुळे ते सिच्युएशन नीट समजून घ्या. ते वातावरण नीट समजून घ्या. तो पॅटर्न नीट समजून घ्या. एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही गेले आणि त्या व्यक्तीनं तुम्हाला आश्वासन दिलं किंवा गाजर दाखवलं, की आपण असं-असं करूया, भविष्याबद्दल असं करू, हे करू, ते करू. हे सगळं तुम्हाला दाखवलं आणि त्याच्यानंतर तुमचं काम काही केलं नाही. नंतर परत तुम्हाला काही दिवसांनी परत तुम्हाला गाजर दाखवलं. दुसऱ्यांदा दाखवलं, तिसऱ्यांदा दाखवलं, चौथ्यांदा दाखवलं, पाचव्यांदा दाखवलं.
आपण काही दिवस हे सगळं ऐकतो, पाहतो, समजून घेतो. पण नंतर जर हा पॅटर्न लक्षात आला, की समोरच्या व्यक्तीला आपल्याशी जवळीक साधायची नाही, समोरच्या व्यक्तीला आपलं काम करायचं नाही किंवा समोरचा व्यक्ती आपला नाही, तो फक्त आपला आहे असं दाखवतोय. हे लक्षात आल्यानंतर आपण त्या गोष्टीतनं बाजूला गेलं पाहिजे. आणि एक लक्षात ठेवायचं, परत एकदा सांगतो, अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट आहे, ती म्हणजे तुमची किंमत. तुम्हाला किती लोक आठवतात, तुम्हाला किती लोक भेटतात, तुम्हाला किती लोकांनी निवडलं आहे किंवा तुम्हाला कोणी दगा दिला नाही, धोका दिला नाही, म्हणजे तुमची किंमत असते असं नाही. दुसऱ्या कोणत्या व्यक्तीमुळे तुमची किंमत आहे असं नाही. तुमची किंमत अगोदरच आहे. तुम्ही जन्माला आला त्याच वेळी नियतीनं तुमची किंमत ठरवलेली आहे. तुम्ही अमूल्य आहात. तुमचं मूल्य फार मोठं आहे आणि ते मूल्य तुम्ही दुसऱ्याच्या नजरेतून पाहू नका. तुम्ही स्वतःला स्वतःच्या नजरेतनं पहा. ज्या निर्मात्यानं तुम्हाला निर्माण केलंय त्या निर्मात्याच्या नजरेतनं पहा. आपल्याला जन्म का दिलेला आहे याच्यातनं लक्षात येतं की आपली किंमत काय, आपण काय करू शकतो. आपल्या एका हृदयाला जर काही ऑपरेशन करायचं असेल तर फक्त हृदयाच्या ऑपरेशनसाठी एवढा खर्च येतो. एखादा डोळा, एक हात पाय, काय ऑपरेशन काही असेल, किती खर्च येतो. शरीराची किंमत, मनाची किंमत आणि या सगळ्यांची किंमत जर पाहिली तर ते अमूल्य आहे. आपलं स्वतःचं मूल्य तुम्ही जोपर्यंत ओळखत नाही, स्वतःला स्वतःच्या नजरेतनं जोपर्यंत पाहत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमची किंमत कळणार नाही. मग आता जर समजा तुम्ही अशा या ब्रेड क्रम्बिंग मध्ये अडकला असाल, तर काय करायचं? तर पहिली गोष्ट, पॅटर्न समजून घ्यायचा आहे किंवा हे जर तसंच करत असतील तर तशापासून दूर जायचंय. आणि आपली मजबुरी असते, कधी कधी आपलं एखाद्यावरती प्रेम असतं, आपण मनातनं प्रेम करत राहतो किंवा आपल्याला काहीतरी गरज असते किंवा आपल्याला आधाराची गरज असते आणि अशा वेळेस जर समोरच्याला जर कळलं की हा मजबूर आहे, त्यावेळेस तो फक्त तुमच्या मजबुरीचा फायदा, आणि फायदा घेतला तरी हरकत नाही, पण गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करतो. आणि हाच गैरफायदा घेऊ नये यासाठी आपली मजबुरी कळून देऊ नका. आणि म्हणूनच शिवतंत्र जे मी सांगण्यासाठी सुरुवात केली ना, भगवान शिवांचं, तर ते हेच आहे की आपल्याला जर समजा काही प्रॉब्लेम असेल, अडचणी असेल आणि आपण कोणावर विश्वास नाही ठेवू शकत, त्यावेळेस तुम्ही त्या तुमचे जे श्रद्धास्थान आहे, आता भगवान शिव, शिवतंत्रामध्ये मी तेच सांगतोय, शिवावरती श्रद्धा ठेवा आणि मनातल्या गोष्टी त्या शिवाला सांगा, कारण तो तुम्हाला धोका देऊ शकत नाही. तुमच्या मनातल्या गोष्टी सांगा, तुमचं मन तिथं मोकळं होईल. त्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे अपेक्षाच ठेवू नका की कोणीतरी मला मदत करेल, कोणीतरी मला साथ देईल, कोणीतरी मला सहकार्य करेल. अपेक्षा ठेवल्या की अपेक्षा भंगाचं दुःख भोगायला लागतं. आणि म्हणून जे करायचंय ते स्वकर्तृत्वानं करायला सुरुवात करा किंवा स्वकर्तृत्वानेच करा. कोणाकडून अपेक्षा बाळगू नका. आणि जर समजा आपण एखाद्याला म्हटलं मला अशी अशी मदत कर, तर आपण काय करायचं, त्याच्याकडून अपेक्षा ठेवायच्या, पण त्या व्यक्तीला ऑप्शनला ठेवायचं. मी एखाद्याला ₹4 मागितले आणि त्यानं मला तो देईल का? दिले तर दिले, नाही दिले तर नाही दिले. त्याच्यावरती अवलंबून राहायचं नाही. ज्यावेळेस आपण अवलंबून राहतो, त्यावेळेस मग हा प्रॉब्लेम निर्माण होतो. त्यानंतर कायम भावनिक विचार करू नका. एखाद्या व्यक्तीवरती माझं जीवापाड प्रेम आहे, ती व्यक्ती मला मिळत नाही, ती व्यक्ती मला भेटत नाही, त्या व्यक्तीसाठी मी असं इमोशनल होऊ नका. प्रॅक्टिकली विचार करा. प्रॅक्टिकली ती व्यक्ती तुम्हाला का खिळवते याचा विचार करा. आणि असं असेल तर ऐनवेळी सावध राहा आणि अशा व्यक्तीच्या रिलेशन मधून बाजूला जा. किंवा अशा व्यक्तींना मदत मागणं की जे फक्त मदत करू करू म्हणतात, करत नाही, अशा व्यक्तींना मदत मागा. जर मिळाली तर ठीक आहे, नाही मिळाली तरी ऑप्शन ठेवा. हे सगळं नीट समजून घ्या. आणि कधी कधी काय होतं माहितीये का, की आपण समोरची व्यक्ती आपल्याला प्रचंड त्रास देते, समोरची व्यक्ती आपला प्रचंड छळ करते, पण असं असताना सुद्धा आपण त्या समोरच्या व्यक्तीला सोडू शकत नाही, आपण तिच्यापासून दूर जाऊ शकत नाही. आणि याला म्हणायचं ट्रामा बॉन्डिंग. आता हे ट्रामा बॉन्डिंग नक्की काय आहे याच्याबद्दलची माहिती जी आहे ती आपण आता उद्याच्या पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. तर मी तुम्हाला आत्ता जे सांगतोय ते तुमच्या जीवनात उपयोगी पडतंय का? आणि जर ते पडत असेल तर याला तर सबस्क्राईब कराच तुम्ही, पण जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि ज्यांना हा त्रास होतोय किंवा जे या त्रासामध्ये आहेत त्यांना बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करूया. तर याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.